सर्वात जास्त पूर्ण कुठल्या दिवशी लागतं तर कालाचा प्रसाद सेवन केल्यावरती लागतो. आणि कालाचा प्रसाद सेवन जर मनामध्ये केला, जर आपण कुठल्याही प्रकारची कोणाची सोन्याची ही चोरी केली असली, म्हणजे याचा अर्थ असा नाही की सोनाराच्या दुकानात जावायचं आणि चोरी करायची आणि साई महाराजांच्या कीर्तनात यायचं, कथेमध्ये यायचं आणि काला खाऊन जायचं म्हणजे सर्व पाप धुतलं जाईल, असं नाही. जर कुठली चोरी आपल्याकडनं झालेली असली तर ती चोरी सुद्धा कुठे क्षमा केली जाते, त्याचं प्रायश्चित होतं तर कालाच्या श्रवणात. आज काला भगवान श्रीकृष्णाने गोपाळांसोबत केला, सर्व गोपाळांचं तृप्त करून टाकले आणि ज्या प्रकारे प्रभूंनी सर्वांना तृप्त करून टाकले तशाच कथा कीर्तनांनी मग काय करावं तर त्यांनी कथेनुसार माता सीता ही सोन्याची घडवली. सीता माताला सोन्याची घडवली आणि यज्ञाला प्रारंभ झाला. अश्व सोडला गेला. इकडे लवकुशे 12 वर्षाचे वीर बालक झालेले होते. लव हा मोठा असल्या कारणाने महर्षी वाल्मिकांच्या आश्रमाचा पहारा करत होता. खुश आणि हा फळ तोडायला गेला होता. त्या कारणाने त्यांनी हा अश्व बघितला आणि अश्वाच्या मस्तकावर काहीतरी लिहिलेलं बघितलं. त्याच्यावरती लिहिलेलं होतं की रामचंद्रांचा हा अश्व आहे, याला कोणी अडवू नये असं लिहिलेलं बघून त्याला आठवलं की मी लहानपणी विचारायचे माते आमचा वंश काय, आमचं गोत्र काय, आम्ही कोणाचे नातू, आम्ही कोणाचे पुत्र. त्यावेळेस आमची आई आम्हाला सांगायची, बाळांनो रघुवंशाचे तुम्ही बालक आहात. तुमचे आजोबा अज राजा, तुमचे आजोबा दशरथ राजा, तुमचे पंजोबा अज राजा ज्यांनी भगीरथी आणली, असे तुमचे वीर वंशज होते, असे तुमचे पूर्वज होते आणि साक्षात रामचंद्रांचे तुम्ही पुत्र आहेत, हे असं त्यांनी लहानपणी ऐकलेलं होतं. मातेच्या मुखातनं हे शब्द त्यांच्या कानावर पडलेले होते. प्रभूंनी अवतार घेतला. जिकडे तिकडे बघावं, जिकडे तिकडे बघावं आनंद वाटू लागला. कारागृहामध्ये जरी जन्म घेतला असला तरी 8 वर्ष होऊ लागली. इकडे कंसाचे सर्व सैनिक बेशुद्ध पडलेले, मूर्छित अवस्थेत पडलेले.
बाळदास भगवंताचे शिक्षक कोण होते तर संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांना घेऊन बाळदास महाराज कोणाकडे निघाले तेवढ्या एक अतिरोग झालेला व्यक्ती म्हणजे अतीत ज्याच्या